नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पालकाची एक छान अशी चमचमीत भाजी बघणार आहोत. पालक म्हटला तर आपणही खात नाही, पण मुलंही खात नाहीत. तुरट लागतो तो, त्यामुळं की नाही ते कोणी सहसा खायला बघत नाहीत. तर अशी जर भाजी केली तर मुलंसुद्धा ताट पुसून खातील अशी ही चमचमीत भाजी आपण बघणार आहोत. तर आपण कशी करायची ती चमचमीत भाजी पालकाची ते आपण बघूयात. तर चला तर मग आपण आता कृती करूयात. तर आज आपण पालकाची चमचमीत अशी भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी तर तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण आता पहिल्यांदा यामध्ये मी लसूण घातलेला आहे. एक 5-6 पुड्या म्हणजे 5-6 लसूण पाकळ्या सोलून चेचून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय कसं इथं मी 5-6 लसूण पाकळ्या चेचून घेऊन मी आता हे लसूण थोडं आपण तेलावर छान परतणार आहोत. आता यामध्ये आपण एक चिरलेला कांदा आपण घालून घेऊया. हा पण कांदा गुलाबी होणार तोपर्यंत आपण परतून घेऊया. आता कांदा थोडा बारीक गॅसवरच आपण गुलाबी होऊस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर कांदा गुलाबी रंगावर एकदम परतून घेतला आहे. 1-2 मिनिट मी परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया आणि हा पण आता परतून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. तर इथं मी एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा मी गरम मसाला घातला. आता हे छान आपण हलवून घेऊया. आता इथं मी 1-2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते पण यामध्ये आपण घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता मी इथं छान डाळीचं पीठ. आता आपण हे थोडंसं तेलावरती आपण छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी जो चिरलेला पालक आहे तो मी यामध्ये घालून घेणार आहे आणि तो पण आपण आता एकत्र करून घेणार आहोत. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि हे छान हलवून घेऊया. आता यामध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया आणि हे छानपैकी एकत्र करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय आपली भाजी रेडी आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि जर अशी तुम्हाला रेसिपी माझी बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.